आपण आहोत जपानमधील ओसाका शहरामध्ये आणि याच ओसाका शहरामध्ये वर्ल्ड एक्सपो सुरू झालेले आहे। आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद आणि प्रदर्शन इथे सुरू झालेले आहे। त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे आणि या महाराष्ट्र चेंबरमध्ये आपण पाहतो सर्वाधिक जपानचे नागरिक जे आहेत त्यांनी इथे गर्दी केलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। कारण हे आकर्षक असं एक चेंबर जे ते साकारण्यात आलेलं आहे। समोर आपण पाहत असाल सर्व जपानी नागरिक मोठ्या संख्येने रांग लावून आपलं महाराष्ट्र चेंबर जे ते पाहताना आपल्याला मिळत आहेत। आणि एकूणच महाराष्ट्र कशा प्रकारे भारतातील सर्वाधिक अग्रेसर राज्य आहे आणि एकूणच या महाराष्ट्रामध्ये काय काय गुंतवणूक होऊ शकते, कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये संधी आहेत इतर उद्योगांना, त्याबद्दलच आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत। त्यांनी स्वतः लक्ष घालून हे संपूर्ण महाराष्ट्र चेंबर जे आहे ते तिथे आकर्षित केलेले आणि त्याचमुळे या संपूर्ण एक्सपो मध्ये सर्वाधिक गर्दी जी या महाराष्ट्र चेंबरला झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण थेट उदय सामंत यांच्याशी बोलूया। सामंत साहेब, स्वागत आहे तुमचे न्यूज 18 लोकांमध्ये। तुम्ही स्वतः उद्योग मंत्री, स्वतः जातीने लक्ष घालताय प्रत्येक बारीक बारीक गोष्टींमध्ये। कशा प्रकारे हे चेंबर बनवण्यात आलेलं आहे आणि जगभरातील उद्योगांना महाराष्ट्र कसं आकर्षित राहील या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करतात? एक्सपो 25 हा जो फार मोठा इव्हेंट आहे त्याच्यामध्ये 150 देशांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारत देशाचं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक पॅव्हिलियन आहे। आणि आपण हे भव्य दिव्य महाराष्ट्राचं पॅव्हिलियन बघत असताना आपल्याला हे देखील जाणीव झालं असेल की प्रचंड गर्दी या पॅव्हिलियनमध्ये इथं झालेली आहे। आज महाराष्ट्र देशातलं उद्योग क्षेत्रातलं अतिशय मोठं असं प्रगतशील राज्य आहे आणि म्हणून महाराष्ट्राला 15 दिवस केंद्र सरकारनं दिलेले आहेत। त्या पॅव्हिलियनचं उद्घाटन आज आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, मराठमोळ्या पद्धतीनं केलं आणि आज जो रिस्पॉन्स आपल्याला मिळतोय परदेशी पर्यटकांचा असेल, उद्योजकांचा असेल, हा सगळ्यात मोठा महाराष्ट्र राज्याच्या पॅव्हिलियनला मिळतोय। आणि मला खात्री आहे की जे $5 ट्रिलियन स्वतः माननीय पंतप्रधान महोदयांचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन ची जबाबदारी घेणार आहे। त्याच्यामध्ये आजचा हा पॅव्हिलियनचा जो सहभाग आहे हा फार मोठा ठरणार आहे आणि आज जो रिस्पॉन्स आपण बघतोय ते खऱ्या अर्थानं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जातं की त्यांनी जागतिक स्तरावर स्वतःची इमेज जी बनवलेली आहे त्याच्यामुळेच नक्की भारताच्या पॅव्हिलियनमध्ये काय आहे हे बघण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। जपानी नागरिक इथे मोठ्या संख्येने, त्याचबरोबर या एक्सपो मध्ये आपण पाहिलं तर जवळपास जगभरातील 150हून अधिक देश सहभागी झालेले, तिथले उद्योगपती देखील मोठ्या संख्येने ओसाका शहरामध्ये आलेले। या सर्व उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये काय काय संधी निर्माण होऊ शकते? आपण आता जिथं आहोत तिथं जी टेक्नॉलॉजी आपण बघतोय ही देखील देशातली एक नाविन्यपूर्ण अशी टेक्नॉलॉजी आहे जी बाकीच्या कुठच्याही पॅव्हिलियनमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। महाराष्ट्राच्या निमित्तानं काय इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे, FDI मध्ये महाराष्ट्र कसा पुढे आहे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कसा महाराष्ट्र अग्रेसर आहे, पर्यटनामध्ये देखील महाराष्ट्र कसा अग्रेसर आहे, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न या पॅव्हिलियनमध्ये केला आहे। आणि मला जी माहिती आता मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ 2 लाख लोक ही या एक्सपो बघायला येतात आणि त्याच्यातली 35 ते 40 हजार लोक ही आपल्या देशाचं, भारताचं पॅव्हिलियन बघायला येतात आणि म्हणून ही मोठी रांग आहे आणि याच्यातनं नक्की FDI चांगला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येईल आणि आहे तसा महाराष्ट्र 1 नंबरला राहील याची मला खात्री आहे। महाराष्ट्रातल्या नागरिकांचा, विशेषतः तरुणांच्या दृष्टिकोनातून तर एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे महाराष्ट्रात जर मोठ्या प्रमाणात उद्योग येत असतील तर आम्हाला त्यामध्ये रोजगाराच्या किती संधी निर्माण होतील? महाराष्ट्रामध्ये फक्त कारखाने आले म्हणजे उद्योग आले नाहीत, तर ABGC पॉलिसी आम्ही परवा कॅबिनेटमध्ये आणली। मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्र आता अग्रेसर आहे आणि मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीचे रोजगार निर्माण होऊ शकतात हे महाराष्ट्रानं दाखवून दिलंय। त्याचं प्रेझेंटेशन देखील आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आपण जपानमध्ये आहोत आणि जपानची ओळख संपूर्ण जगामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती जपानमध्ये असते। अशी तंत्रज्ञान जे ते भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये कधी येणार आणि जपान महाराष्ट्र हे तंत्रज्ञानामध्ये कुठेही मागे नाहीत, हा याबद्दल तुम्ही काय? महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनसह भारताचं पॅव्हिलियन जर आपण बघितलं तर आपण देखील कुठेही टेक्नॉलॉजीमध्ये मागं नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे। ठीक आहे, बाकीचे देश हे अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी वापरतायत, परंतु त्याच्यातनं त्यांचा उद्योग, इथला या देशांमधला उद्योग हा आपल्याकडे यावा, महाराष्ट्रामध्ये यावा, यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि या संपूर्ण पॅव्हिलियन बघितल्यानंतर त्याच्यामध्ये नक्की यश येईल असं मला वाटतं। त्याचबरोबर आपण म्हणताय की देश $5 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी पुढे घेतोय, एक जगातील सर्वात बलाढ्य आर्थिक
महासत्ता बनण्यासाठी भारत प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा हा महाराष्ट्र उचलेल. महाराष्ट्र देखील $1 ट्रिलियन साठी प्रयत्न करतो इकॉनॉमीसाठी. तर ती साध्य करण्यासाठी अशा प्रकारचे हे जागतिक परिषदा किंवा जागतिक उद्योग प्रदर्शन किती उपयुक्त ठरतील? महाराष्ट्र असेल किंवा भारत देशाचं हे पॅव्हिलियन असेल, हे एक रोल मॉडेल आहे जगाच्या दृष्टीनं. आपण देशामध्ये नक्की काय करतोय, आपल्या राज्यामध्ये काय करतोय. आपण समोरचा जर आता एक स्टॉल बघितला, त्याच्यामध्ये पैठणी आहे, त्याच्यामध्ये आम्ही जे मधाची गाव ही संकल्पना आणली, त्याच्यामधलं मध आहे. अशा अनेक गोष्टी जे प्रोडक्शन आपण उद्योग विभागामार्फत तयार करतो, त्याचे देखील स्टॉल आपण इथे लावलेले आहेत. काही शालींचे स्टॉल आहेत. त्याच्यामुळं एक जर आपण प्रदर्शन बघितलं तर आपल्या देशामध्ये किती चांगल्या पद्धतीचं मटेरियल तयार होतं हे देखील आपल्याला बघायला मिळते. आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी गणपतीची पूजा केली जाते, अनेक ठिकाणी मंदिरं आहेत. तर त्या मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बनवलेल्या आहेत. त्याचं देखील प्रदर्शन आहे. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर सगळ्या देशांच्या पॅव्हिलियनमध्ये देशाचं, आपलं भारत देशाचं जे पॅव्हिलियन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक बघायला येत आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला देखील आली असेल. या महाराष्ट्र पॅव्हिलियन मध्ये पाहताना आपल्याला महाराष्ट्राचं ऐतिहासिक वैभव आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या एकूणच उद्योगशीलतेमध्ये ज्या लहान सहान लघु उद्योजकांनी हातभार लावलेला त्यांची देखील प्रतीक आपल्याला इथं पाहायला मिळते. विशेषतः कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरी चप्पलचा वाद जो आहे सध्या ताजाच आहे. आपण पाहतोय की कोल्हापुरी चप्पल हे जगाच्या व्यासपीठावरती जी आहे ती पोहोचलेली आहे. अशा ज्या इतर लघु उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग मंत्री म्हणून तुम्ही काय प्रयत्न करणार? मी आपल्याला या स्टॉलवर फक्त 2-3 महत्वाच्या गोष्टी दाखवतो की ही जी बॅग आहे जी बचत गटातनं बनवली जाते, त्याला जिथं प्रदर्शनामध्ये मार्केट आहे. ही आपण जर बघितलं तर पैठणीची पर्स आहे, त्याला देखील प्रचंड पद्धतीने या प्रदर्शनातच मार्केट आहे. ही जी शाल आहे ही अतिशय महत्वाची शाल आहे, जी अतिशय महाग शाल म्हणून बघितली जाते. ती आज उद्योग विभागामार्फत बनवली जाते, महिला बनवतात. हे सगळे जर आपण बघितले, हे कपडे जे आहेत खादी ग्रामोद्योगमधनं, ODOP मधनं बनवलेले ठाण्यातले कपडे आहेत. त्याच्यामुळे हा जे पॅव्हिलियन आहे ते महाराष्ट्रामध्ये नक्की काय मिळतं, महाराष्ट्रामध्ये कशाची इंडस्ट्री आहे हे देखील आपण बघितलेलं आहे. आणि तुम्ही सगळे LED जर बघितले तर आपल्याकडे अटल सेतू कसा आहे, आपल्याकडे सीलिंग कसं आहे, आपल्याकडे कशा पद्धतीचे टनेल्स आहेत, कशा पद्धतीचं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्या बिल्डिंग्स कशा आहेत, आपलं कल्चर काय आहे, सांस्कृतिक क्षेत्र आपलं काय आहे, सगळ्याचं एकत्र दालन हे महाराष्ट्र पॅव्हिलियन मध्ये आहे. आपण ज्याच्या बाजूला आपण आता उभे आहोत ते मुद्दाम जर आपण बघितलं तर हे राजगिराचं पीठ आहे, त्याच्यानंतर मालवणी वडे आहे. त्याच्यामुळं मालवणी वड्याच्या पिठाला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम या पॅव्हिलियनच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. हा याचा पुरावा आहे. आपण पाहतोय की जपानमध्ये देखील मालवणी वडे आपल्याला खायला मिळतील भविष्यामध्ये. हे नक्की खायला मिळतील. आपण इथे जर काही हॉटेलची नावं बघितली जे महाराष्ट्रीयन पद्धतीचं फूड दिलं जातं, त्यांच्याशी देखील काल मी चर्चा केली की त्यांना देखील महाराष्ट्रातला अजून काही पदार्थ लागणार असतील तर ते देखील देण्याच्या दृष्टीनं उद्योग विभाग पुढाकार घेईल. उद्योग विभाग हा मोठ्या उद्योगांनाच फक्त सपोर्ट करणार नाही तर लघु उद्योग जे आहेत, महिला बचत गट तुम्ही सांगितलं तशा गटांना देखील देणार, जेणेकरून जे बेरोजगार त्यांना एक मोठी संधी निर्माण होईल. अनेक उद्योगपती जे आहेत, लहान उद्योगपती ते मोठे उद्योगपती होतील, सर्वांना समान संधी मिळेल. नाही, आता जे आपण पाकिट दाखवलं हे त्याचंच द्योतक आहे की महिला असतील, महिला बचत गट असतील किंवा सर्वसामान्य MSME मध्ये पैसे इन्व्हेस्ट करणारा आपला छोटासा उद्योजक असेल, त्याचं प्रॉडक्ट देखील जागतिक स्तरावर असलं पाहिजे. या भूमिकेतनंच या पॅव्हिलियनची रचना केलेली आहे.